आज उपविभागीय कार्यालयासमोर आपण सर्व एकत्र आलात. कशासाठी आला आपण इतर कोण्या संदर्भात आपण या उपविभागीय अधिकारी इथं निवेदन दिले आहे? बहुजन समाज पार्टी विधानसभा क्षेत्र खामगावच्या वतीने खामगावचे हे उपविभागीय अधिकारी साहेब जे आहेत यांच्याकडे बहुजन समाज पार्टीच्या वतीने एक आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. निवेदनचा विषय असा होता की केंद्र सरकारने 2009मध्ये राईट टू एज्युकेशन ॲक्ट पास केलेला आहे आणि हा जो कायदा जो आहे या कायद्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास, त्यानंतर SC, ST, OBC, धार्मिक अल्पसंख्याक या सर्व घटकातील वर्गातील विद्यार्थ्यांना 25% रिझर्वेशन ते मिळते. परंतु त्यामध्ये धार्मिक अल्पसंख्याकांच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये 25% रिझर्वेशन या घटकाला मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणात धार्मिक अल्पसंख्याकांच्या ज्या काही शाळा आहेत आणि पटसंख्या जर आपण पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आमचं या निवेदनाद्वारे शासनाला असं सांगणं आहे की 25%ची अट जी आहे ते गैर अल्पसंख्याकांच्या शाळांना म्हणजे संस्था ज्या असतील त्या संस्थांच्या शाळांना केवळ लागू करू नका, तर धार्मिक अल्पसंख्याक वर्गाच्या ज्या काही शाळा आहेत त्या ठिकाणी देखील आर्थिकदृष्ट्या मागास SC, ST, OBC आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या मुलामुलींचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण त्या ठिकाणी सुरू करा, अशा प्रकारची आमची मागणी आहे. त्यानंतर आता अलीकडच्या काळामध्ये एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आलं, त्यामध्ये देखील 1 किलोमीटर परिघाच्या आतील शाळा म्हणजे ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या आतमध्ये या मुलींचे पालक रहिवासी असतील त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळेल. मग 2 किलोमीटर शाळा पुढे असेल, 3 असेल, 5 असेल, 10 असेल अशा शाळामध्ये या वर्गातील मुलींना शाळा प्रवेश मिळणार नाही का? आणि असं जर असेल तर हे एक प्रकारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटक यांच्या मुलींचं शिक्षण जे आहे ते बंद करण्याचं, म्हणजे एकीकडे हा जो कायदा जो आहे हा कायदा पास करायचा आणि दुसरीकडे जाचकटी लावायच्या, म्हणजे एक प्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशामध्ये हे शिक्षण सुरू केलं आणि यांचं जे कटकारस्थान आहे हे शिक्षण बंद करण्याचं आहे असं आम्हाला वाटते. आणि म्हणून हा रोष व्यक्त होत आहे.